प्रत्येक कलेक्शन सेंटर्समध्ये आम्ही प्रिकुलिंगची अरेंजमेंट केलेली आहे. एकदा तो प्रिकुलिंग झाला आणि म्हणजे मग आमचे जे काय डिलिव्हरी व्हॅन्स असतात, म्हणजे आमच्या आता 2 प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत, इनवर्ड ट्रान्सपोर्ट, आउटवर्ड ट्रान्सपोर्ट. मग आता याच्यामध्ये जे आमचं लॉजिस्टिक स्टार्ट होतं, तर ते लॉजिस्टिकसुद्धा त्या सगळ्या ज्या गाड्या आहेत आमच्या, तर त्या गाड्या वातावरणाला अनुकूल ह्या पद्धतीने माल थंड राहावा ह्या पद्धतीच्या आम्ही बनवलेल्या असल्यामुळं आम्ही ती काळजी घेतो आणि मग त्याप्रमाणे आमचा माल मुख्य पॅक हाऊसला येतो. आम्ही आमच्या ग्राहकांना असं आश्वासित केलं फर्स्ट डेपासून, किसान कनेक्टने, वी विल सप्लाय यू सेफ फूड, सेफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स, रेसिड्यू फ्री फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ऑडिटोरियममध्ये एक मॉम्स किचन नावाची जी काय इथेनिक प्रॉडक्ट्स बनवायची जी ॲक्टिव्हिटी चालू झाली होती, इट वॉज अ स्मॉल ॲक्टिव्हिटी, पण इमिजिएटली आम्हाला शेजारच्या MIDCमध्ये मॉम्स किचन नावाची फॅक्टरी स्टार्ट करावी लागली. आज त्या मॉम्स किचनच्या फॅक्टरीमध्ये 500 लेडीज काम करतात आणि तिथं उत्कृष्ट प्रकारचे हायजीनची अतिशय काळजी घेतले जाणारे सगळे प्रॉडक्ट्स तयार करण्यात येतात आणि मुंबई आणि पुण्याच्या ग्राहकांना किसान कनेक्टच्या ॲपवरून ऑर्डर घेऊन हे फ्रेश वितरित केले जातात. नमस्कार, मी धनश्री शितोळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ॲग्रिकल्चर सागा या चॅनलमध्ये. आपण लोक ना खरं तर कपडे, बॅग्स असतील, शूज असतील, अशा वेगवेगळ्या वस्तू घेताना आपण ब्रँडचा विचार करतो आणि हे बघतो की ते कुठून येत आहे, कोणत्या ब्रँडचं आहे. पण एक बेसिक गरज आहे आपली, जी अन्न आहे, ज्यामध्ये आपण फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, ह्या आपल्याला कुठून मिळत आहेत हे कधी विचार केलाय का? आणि आपण ते कोणत्या ब्रँडचं खातो हा पण आपण कधी विचार करत नाही. हा विचार आपण केला पाहिजे, कारण हे गरजेचं आहे. मग नक्की ब्रँडेड खातंय कोण? ब्रँडेड खात असतील तर ते शेतकरी, कारण जर तुम्ही बघायला गेलं तर खूप साऱ्या शेतकऱ्यांना ब्रँड काय आहे हे माहीत नाही. कपड्यांमध्ये काय ब्रँड असतो, गाडी कोणत्या ब्रँडची आहे, त्यांना हे माहीत नसतं. पण त्यांना हे नक्की माहीत असतं की आपण काय खातोय, ते कुठून उगवतोय, ते काय उगवतोय. त्यामुळे ते ब्रँडेड लाईफ जी जगतात ना, ते फक्त शेतकरीच जगतात. मग आता एक कंपनी एका 64 वर्षाच्या व्यक्तीने सुरू केली आणि त्यांनी ते ब्रँडेड पदार्थ तुमच्या घरात डोअर स्टेपला आणून द्यायचा विचार केला. आणि ही कंपनी कोरोनामध्ये सुरू झाली आणि त्यांनी अवघ्या 5 वर्षांमध्ये 250 करोडचा टर्नओव्हर क्रॉस केला. तर मला असं वाटतं या व्यक्तीला इंट्रोडक्शनची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे लॉंग स्टोरी शॉर्ट, आपण स्वागत करूया किसान कनेक्टचे चेअरमन सारंगधर निर्मळ सरांचं. सर, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि सर, थँक्यू आम्हाला पॉडकास्ट करण्यासाठी संधी दिल्याबद्दल. सर, खरं तर तुमचं नाव सारंगधर निर्मळ हे दुग्ध व्यवसायातलं खूप मोठं नाव आहे. तर तुम्ही ते प्रभातची जर्नी आम्हाला ऐकायलाही आवडेल. तुम्ही त्याबद्दल काही सांगू शकता का, की प्रभातची जर्नी कशी झाली आणि त्यानंतर तुम्ही किसान कनेक्टची आयडिया तुमच्या डोक्यात का आली आणि ती कशी सुरुवात झाली? निश्चितच. नमस्कार, मी सारंग निर्मळ, श्रीरामपूर. मी शेतकरी बॅकग्राऊंडमधून आलो आहे. आपण विचारलं प्रभात डेअरीची जर्नी सांगा. माझ्या दृष्टीने तर निश्चितच खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. प्रभात डेअरी मी आणि आमच्या कुटुंबियांनी 1998 साली स्टार्ट केली श्रीरामपूरला. आणि मार्केटिंग आम्ही 1998 सालीच श्रीरामपूर आणि मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी सुरू केलं. तर नवी मुंबईबरोबर मार्केटिंगची नाळ आमची जी आहे तर ती 1998 सालापासून जोडली गेली प्रभात डेअरीच्या मार्केटिंगच्या निमित्ताने, की जी आजतागायत आहे. जवळजवळ 3 तपं झालीत आता. आणि मग प्रभात डेअरीचा एक प्लॅन्ट आम्ही श्रीरामपूरला सुरू केला आणि दुसरा प्लॅन्ट नवी मुंबईला तुर्बे येथे सुरू केला. प्रभात डेअरीचा जो श्रीरामपूरचा प्लॅन्ट आहे, तो प्लॅन्ट जो आम्ही 1998 साली जेव्हा प्रभात डेअरीची सुरुवात केली तर त्यावेळेला ती 430 लिटर पहिल्या दिवसाचं दुधाचं संकलन होतं असं मला आठवतंय. आणि इंटरेस्टिंगली 2019 साली जर तुम्ही घ्याल तर त्या साली 12 लाख लिटरपर्यंत ते कलेक्शन होतं पर डे कलेक्शन. आणि जवळजवळ 7 जिल्ह्यांमध्ये प्रभात डेअरीमध्ये आम्ही दुधाचं कलेक्शन करायचो.
म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी एंटरप्रेनर्स निवडणे, त्यांना ट्रेनिंग देणे आणि त्यांना एंटरप्रेनरशिपच्या प्रवाहामध्ये आणणे, त्यांना बल्क मिल्क कूलर सेट करून देणे, शेतकऱ्यांकडून क्लीन मिल्क प्रोडक्शन कसं करावं आणि ते कशा पद्धतीने ते मिल्क संकलन करावं, हे सगळं आम्ही त्या एंटरप्रेनर्सला शिकवायचो. थोडक्यात प्रभात डेअरी ह्या पद्धतीने आम्ही क्वालिटी मिल्कचं जे प्रोक्युअरमेंट आहे हे 7 जिल्ह्यामध्ये सुरू केलं आणि त्यामुळं आम्ही ग्राहकांना पॅकेज्ड मिल्क म्हणजे पाऊच मिल्क म्हणतात त्याला ते आणि प्रभात डेअरीचे वेगवेगळे दर्जेदार प्रॉडक्ट्स भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा देऊ शकलो. तर त्याच्यामध्ये अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर आम्ही प्रभात डेअरीच्या काळामध्ये काम केलं आणि त्याच्यामध्ये आहेत कॅडबरी, त्यानंतर मदर डेअरी, सन फार्मा, ॲबट न्यूट्रिशन आणि अशा बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांना आम्ही यशस्वीरित्या दर्जेदार पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स पुरवू शकलो. तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही जवळजवळ 1 लाख शेतकऱ्यांबरोबर जोडले गेलेलो असल्यामुळं आणि सुरुवातीपासूनच दुधाची जी क्वालिटी आहे तर त्या क्वालिटीवर आमचा भर असल्यामुळं आणि सर्वच मल्टीनॅशनल कंपन्यांना त्यांची प्राथमिकता ही क्वालिटी असते, क्वांटिटी नसते. त्यामुळं त्यांना सुद्धा त्यांचे जे एंड प्रोडक्ट्स होते तर ते आंतरराष्ट्रीय पद्धतीच्या दर्जेदार क्वालिटीचे तयार करता यायचे आणि त्याप्रमाणे ते मार्केटिंग करायचे. तर प्रभात डेअरी आम्ही 1998 साली सुरू केली. नवी मुंबईमधल्या ज्या प्लांटमध्ये आम्ही कर्ड पॅकिंग करायचो मदर डेअरीसाठी, प्रभातसाठी सुद्धा दही, त्याच्यानंतर आम्ही नंदिनी मिल्क पॅकिंग करायचो, नंदिनी मिल्क कर्नाटक मिल्क फेडरेशनचं. त्याच्यानंतर प्रभातचं आमचं मिल्क पॅक व्हायचं. त्याच्यानंतर गोकुळ जे दूध आहे, गोकुळ दूध संघ, त्यांचं सुद्धा आम्ही दुधाचं पॅकिंग करायचो आपल्या नवी मुंबईच्या प्रकल्पामध्ये. आणि अशा प्रकारे पॅकेजिंग केलेले जे सगळे प्रोडक्ट्स आहेत वेगवेगळ्या कंपन्यांचे आणि आमचे प्रभातचे सुद्धा, तर ते आम्ही मुंबई आणि नवी मुंबईच्या आणि ठाण्याच्या उपनगरांमध्ये सुद्धा विकायचो. तर ही सगळी सिस्टीम बसवताना माझे जे सर्व कुटुंबीय आहेत, माझे बंधू आहेत किशोर निर्मळ, त्यानंतर माझ्या मिसेस आहेत डॉक्टर विजया निर्मळ, त्यानंतर माझ्या बंधूंच्या मिसेस आहेत निशाताई, त्यानंतर माझे चिरंजीव विवेक, त्याच्या मिसेस निधी आणि अरविंद, या सगळ्यांची त्यावेळेला 1998 साली साथ मिळाली आणि आमचे कुटुंबीय सर्वच आत्तापर्यंत व्यवसायामध्येच आहेत. आणि आम्ही सर्व प्रभात डेअरीचं कामसुद्धा एकत्र कुटुंब पद्धतीप्रमाणे चालवायचो. सांगायचा उद्देश हा की आम्ही जसं कुटुंबाला आपण परिवार म्हणून संबोधतो त्याच पद्धतीने आम्ही प्रभात डेअरी ज्या वेळेला चालवली तर त्यावेळेला एका परिवाराच्या पद्धतीने ती आम्ही चालवायचो. म्हणजे आमच्याकडं प्रभात डेअरीमध्ये कामगारांचे, स्टाफचे, शेतकऱ्यांचे, बल्क मिल्क कूलर ओनरचे असे नेहमी कार्यक्रम व्हायचे. त्यांना आम्ही विथ फॅमिली बोलवायचो आणि ह्या पद्धतीने त्यांच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी झाल्यामुळं प्रभात डेअरीचा परिवार 25 वर्षामध्ये 1998 सालापासून तर 2019 पर्यंत 7 जिल्ह्यामध्ये विस्तार पावला, जवळजवळ 1 लाख शेतकऱ्यांपर्यंत तो जोडला गेला. तर 2019 मध्ये जगामध्ये जी फ्रान्सची सगळ्यात मोठी लॅक्टलिस नावाची डेअरी आहे तर त्या डेअरी कंपनीने आम्हाला अप्रोच केलं आणि मग 2019 मध्ये प्रभात डेअरी लिमिटेड आम्ही लॅक्टलिस कंपनीला हँडओव्हर केली. आणि आपण आता जो प्रश्न विचारला की आपल्याला किसान कनेक्ट कंपनीची आयडिया कशी आली, तर माझे वडील शेतकरी होते, माझी आई आणि वडील हे दोघं तसे अशिक्षित होते, मात्र तेच दुसऱ्याच्या इथं काम करायचे. कुटुंबातला मीच एकमेव असा होतो की जो त्यांनी मला शिकवलं, मी माझ्या कुटुंबियांना शिकवलं, बरोबर घेतलं आणि मग आम्ही व्यवसायामध्ये आलो. तर माझ्या वडिलांचा दृष्टिकोन असा होता की आपण शेतकरी आहोत, आपण मातीमध्ये जन्मलेलो आहोत आणि ह्या मातीबरोबरच आपले जे ऋणानुबंध आहेत हे शेवटपर्यंत टिकले पाहिजेत. आणि शेतीमध्ये आणि मातीमध्ये आपल्याला तर माहीतच आहे की खूप काम करण्यासारखं आहे. सागरामध्ये
जसा राम सेतू बांधताना खारीचा छोटा वाटा होता, त्या पद्धतीने आम्ही डेअरी इंडस्ट्रीमध्ये प्रभाच्या जर्नीमध्ये थोडंफार करू शकलो. आणि त्याच्यानंतर मग भारतातल्या लॅक्टॅलिस कंपनीच्या ह्या प्रभात डेअरीच्या माध्यमातून झालेल्या चौथ्या ॲक्विजिशन नंतर आमच्यासमोर मग प्रश्न आला की प्रभात डेअरीच्या ह्या हस्तांतरणानंतर मग आपण कोणता व्यवसाय निवडायला हवा. तर मग आता आपण विचारल्याप्रमाणे किसान कनेक्टची कल्पना आमच्या डोक्यामध्ये अशी आली की प्रभात डेअरीमध्ये आम्ही नाशवंत घटक म्हणजे दूध, तर मिल्क हे फार पेरिशेबल आहे, त्याच्याबरोबर आम्ही 25 वर्ष सातत्याने ते पेरिशेबल मिल्क हाताळत आलो. थोडक्यात काय की दुधासारख्या नाशवंत पदार्थ हाताळणीचा आम्हाला आपण म्हणू शकाल छंद जडलेला होता. पण अचानक आम्ही त्या नाशवंत पद्धतीच्या दुधाच्या व्यवसायामधून बाहेर आल्यानंतर आमच्या कुटुंबानी बसून असा विचार केला की 25 वर्ष सातत्याने आपण 1 लाख शेतकरी बंधू भगिनींच्या जीवनामध्ये एक काहीतरी आपण फरक घडू शकलो, डिफरन्स क्रिएट करू शकलो. आणि 3,500-4,000 हजार बाकीचे आमचे कर्मचारीगण होते, त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण काही फरक निर्माण करू शकलो, पॉझिटिव्हिटी आणू शकलो. तर आपल्या प्रभातच्या हस्तांतरणानंतरचा हा जो सेकंड एपिसोड म्हणा, तर तो आपला टाइम, आपली एनर्जी, आपलं लाईफ हे कशामध्ये गेलं पाहिजे. तर परत देन वी वेंट टू रिव्हिजिट द व्हिजन ऑफ माय फादर. सो ही ऑलवेज यूज टू टेल that we should always connect with farmers. Kisan Connect. So this came from the vision of my father. And of course I am the first generation entrepreneur. आता माझी दुसरी सेकंड यंग जनरेशन सध्या व्यवसायामध्ये आहे. आणि मग किसान कनेक्टमध्ये का आलात, तर याचं स्पेसिफिक आन्सर असं की दुधामध्ये जसं शेतकऱ्यांबरोबर आपल्याला काम करता येतं, शेतकऱ्यांचा चारा आहे, शेतकऱ्यांची सायलेज निर्मिती आहे, वेटरनरी एक्सटेन्शन सर्व्हिसेस आहेत, त्यानंतर इथनो वेटरनरी मेडिसिन्स की जे आयुर्वेदिक मेडिसिन्स गायांना देतात की जेणेकरून शेतकरी गायी आजारी असताना अँटीबायोटिक्सचं ट्रीटमेंट करत नाहीत. तर अशा, त्यानंतर एम्ब्रियो ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी, या अशा बऱ्याचशा गोष्टी सातत्याने आम्ही शेतकऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून 1 लाख शेतकऱ्यांबरोबर सातत्याने 25 वर्ष करत आलो. आणि मग असा व्यवसाय निवडायला हवा की ज्यामध्ये आपल्याला परत शेतकऱ्यांच्या अजून जास्त जवळ जाऊन काम करता येईल. आणि म्हणून आम्ही किसान कनेक्ट कंपनीची स्थापना केली. किसान कनेक्ट कोविडमध्ये स्टार्ट झालं. कोविडमध्ये स्टार्ट केल्यानंतर अशी परिस्थिती होती की प्रत्येकाला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आणि मुंबई पुण्यामधले जे ग्राहक आहेत तर त्यांना भाज्या मिळत नव्हत्या, फळं मिळत नव्हते, ग्रॉसरीज मिळत नव्हत्या, आणि संपर्काचं साधन नव्हतं. आणि जागतिक पद्धतीवर पॅन्डेमिक होता मोठ्या, म्हणजे जग पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या लॉकडाऊनला सामोरं जात होतं. आणि मग आमचे जे दुधामधले ग्राहक होते ते सुद्धा मुंबई पुण्यातलेच होते. जसं दूध आम्हाला देणारे शेतकरी ग्रामीण भागातले होते, तसे आमचे ग्राहक जसे ग्रामीण भागातले होते तसे शहरी ग्राहक सुद्धा होते. मग आम्ही काय केलं, व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपवर आम्ही असं अपील केलं त्या ग्राहकांना की आमच्या ग्रामीण भागामधील जे शेतकरी आहेत त्यांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत. त्यांनी तयार केलेला काबाड कष्टाने दर्जेदार माल, फळं आणि भाज्या हा वाया जातोय, हा इतस्ततः त्यांना जनावरांना खाऊ घालावा लागतोय, हा रस्त्यावर फेकून द्यावा लागतोय. ह्या भीषण परिस्थितीमध्ये आमच्या दूध उत्पादक शेतकरी बंधू भगिनींकडं जे फळे आणि भाज्या पिकवण्याचं कसब आहे, शेती आहे, आणि आता त्याच्यावरच त्याची उपजीविका अवलंबून आहे. तर आम्ही मुंबई पुण्यातल्या ग्राहकांना अशी विनंती केली की आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करतोय किसान कनेक्ट ह्या नावाने.
आणि आम्ही आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या शेतकरी बंधू भगिनींचे फळं आणि भाज्या तुमच्यापर्यंत आणायचा आम्ही एक प्रयास करत आहोत. आपण त्याला साथ द्या. अच्छा. आणि आश्चर्य म्हणजे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये फळं आणि भाज्यांची ऑर्डर आली. हे तात्विकदृष्ट्या किंवा ऑन पेपर इन थिअरी दिस इज ओके, पण नाव हाऊ टू स्टार्ट. बरोबर. इट वॉज अ पॅन्डेमिक, नो लॉजिस्टिक, नो कम्युनिकेशन आणि नो हार्वेस्टिंग सिस्टम्स, नो पॅकेजिंग सिस्टम्स. मग अशा परिस्थितीमध्ये मला आठवतं 2020मध्ये आम्ही आमच्या स्टाफ, फॉर एक्झाम्पल किशोर डुकचोळे आणि अशा बाकीच्या लोकांकडून फळं आणि भाज्या आणल्या. आणि एका आमचं ट्रेनिंग सेंटर होतं प्रभात डेअरीचं श्रीरामपूर MIDC मध्ये, तर ते आम्ही किसान कनेक्टचं पहिलं पॅकेजिंग सेंटर म्हणून स्टार्ट केलं. आणि विवेक, त्यानंतर विशाल अस्तुनकर माझे जावई, किशोर डुकचोळे, त्यानंतर बाकीचे आमचे स्टाफ, आमचे बंधू आणि आमच्या मिसेस, हे सगळं रात्री 3 वाजेपर्यंत किसान कनेक्ट कंपनी स्टार्ट झाली. त्या दिवशी पहिल्या दिवशी पहिली ट्रक 3 वाजता भरून पाठवण्यात आली, की जी आम्हाला संध्याकाळी 7लाच पाठवायची होती. आणि मग त्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आमच्या समोर आले. सो दिस वॉज व्हेरी इंटरेस्टिंग जर्नी, बट देर वेर ॲम्पल चॅलेंजेस टू. बरोबर. सर, नक्कीच म्हणजे एक व्हॉट्सअप ग्रुपनी सुरुवात झाली होती आणि आज ती 250 करोडवर आहे, टर्नओव्हर करणारी कंपनी आहे. म्हणजे प्रेरणादायी तर खूप जास्त आहे. पण सर, जर किसान कनेक्ट बद्दल बोलायला गेलं, तुम्ही आत्ता म्हटलात की शेतकऱ्यांना आम्ही जोडलं ग्राहकांपर्यंत. मग शेतकऱ्यांना जोडताना तुमचा काही क्रायटेरिया होता की कोणते शेतकरी जोडायचे, कसं तुम्ही सिलेक्शन केलं किंवा रजिस्ट्रेशन प्रोसेस काय झाली? कारण आपण जेव्हा नॉर्मली बघतो सर, शेतकऱ्यांचं पण काय होतं की ते 2-3 महिने तुम्हाला देतील, मग नंतर एखादा रेट कदाचित चांगला भेटला ते शिफ्ट होतील. तो कन्सिस्टन्सी राहत नाही सप्लायमध्ये कधी कधी. मग त्याच्याबद्दल तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस होती की काय, कसं शेतकऱ्यांबरोबर कनेक्ट झालात? फळं आणि भाज्या यांचं मार्केट जसं परदेशामध्ये ऑर्गनाइज्ड आहे तसं भारतामध्ये नाही आहे. बरोबर. आता नुकतंच इव्हॉल्व होतंय. आणि मग आपला जो प्रश्न आहे की फळं आणि भाज्या खरेदीमध्ये आपण कोणत्या पद्धतीचा क्रायटेरिया ठरवता, तर ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे चॅलेंजेस असतात. फॉर एक्झाम्पल, आम्ही फळं आणि भाज्या देताना, माझे वडील शेतकरी होते, माझे आजोबा शेतकरी होते, मी शेती करत होतो आणि कॉलेज लाईफपर्यंत मला स्वतःलाच ही फळं आणि भाज्या, माझे भाऊ आणि माझ्या बहिणी, आम्ही पहाटे 3 वाजताच उठायचो आणि ह्या भाज्या सगळ्या आम्ही काढायचो. मी त्याचं हार्वेस्टिंग करायचो आणि त्या सगळ्या आम्हाला ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टिंग करावं लागायचं, म्हणजे निसावं लागायच्या. त्याच्या आम्ही टोपले बांधायचो, त्या टोपल्यांना उपरणं बांधायचो, त्या उपरण्यावर पाणी शिडकवायचो, मग ते सायकलच्या कॅरेजवर बांधायचो. आणि मग असं करून आम्ही बाजारामध्ये जाऊन सकाळी 7 वाजेपर्यंत जर बाजारात गेलं तरच आपल्याला त्या पालांच्या लाईनमध्ये आपलं पाल ठोकता येतं किंवा आपल्याला जागा मिळते. मग अशा पद्धतीने आम्ही आमचं लाईफच भाज्या काढणे, त्याची प्रतवारी करणे, त्या विकणे, त्याची क्वालिटी ह्याच्यामध्ये गेलेले आहे. ज्या भाज्या आम्ही आमचे आईवडील आणि आम्ही पिकवायचो त्याच भाज्या आम्ही खायचो. रासायनिक खतांचा वापर, त्यानंतर रासायनिक पेस्टिसाइड्स जे वापरले जातात त्याचा वापर, तर त्या काळामध्ये जवळजवळ नगण्य होता. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की कोणत्या क्रायटेरियाने मग तुम्ही शेतकऱ्यांकडून किसान कनेक्टमध्ये फळं आणि भाज्या घ्यायचे ठरवले, हाच प्रश्न आमच्या समोर ती किसान कनेक्टची पहिली डिलिव्हरी पाठवताना समोर आला. महत्त्वाचा प्रश्न होता फार. तर कारण आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर होतो. बरोबर. कारण पिकांची उत्पादकता ही शेतकऱ्यांच्या प्रायोरिटीमध्ये असते आणि मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल पेस्टिसाइड्सचा वापर होतो. कारण शेतकऱ्याला त्याची जी पिकं आहेत तर ती हेल्दी ठेवावी लागतात, ती चांगली दिसायला हवे असतात, त्याचा आकारमान आकर्षक असावा लागतो. हे जे शेतकऱ्याच्या ज्या प्राथमिकता आहेत
त्या भागवण्यासाठी त्याला असहाय्य पद्धतीने सातत्याने अनेक दशकांपासून त्याच्या सोन्यासारख्या शेतीमध्ये, त्याच्या काळ्या आईमध्ये रासायनिक खते, केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल पेस्टिसाइड्स वापरावं लागतात. आणि मग किसान कनेक्ट केमिकल पेस्टिसाइड्स मारलेले आणि केमिकल फर्टिलायझर वापरलेले फळं आणि भाज्या ग्राहकांना देईल का? तर नो. व्हाय नो? माय फोर फादर्स वेअर फार्मर्स, myself I am farmers, and all activity pertaining to all those kind of fruits and vegetable, we used to adopt very different practices, because whatever we used to grow, we used to eat. बरोबर. And मग आपला जो to address your question about criteria of procurement of the fruits and vegetable, आम्ही आमच्या ग्राहकांना असं आश्वासित केलं फर्स्ट डे पासून किसान कनेक्टने, वी विल सप्लाय यू सेफ फूड, ओके, सेफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, रेसिड्यू फ्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही मग ॲग्रॉनॉमी टीम सुरू केली. त्याच्यामध्ये BSc ॲग्री, MSc ॲग्री अशा पद्धतीचे क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स टीम मेंबर असतात. आणि मग ते शेतकरी बंधू भगिनींना आम्ही बनवलेले बायोपेस्टिसाइड्स, बायो फर्टिलायझर्स म्हणजे सेंद्रिय पद्धतीची खतं, सेंद्रिय पद्धतीचे पेस्टिसाइड की ज्याच्यामध्ये केमिकलचा अंश नाही, तर हे आम्ही स्वतः बनवायला लागलो. आणि ते बनवून आम्ही शेतकऱ्यांना द्यायचं स्टार्ट केलं. आणि मग शेतकरी बंधू भगिनींना आम्ही ट्रेनिंग द्यायला स्टार्ट केलं. त्यांची जी माती आहे शेतातली, त्या मातीचं परीक्षण आम्ही स्टार्ट केलं. त्याच्यासाठी आम्ही स्वतःची सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली. आणि मग त्या सॉइल प्रोफायलिंगचं शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षण द्यायला स्टार्ट केलं की तुमची माती काय म्हणते, त्या मातीचा जो टेस्ट रिपोर्ट आहे तो काय म्हणतोय, त्याच्यामध्ये कमी काय आहे, त्याच्यामध्ये जास्त काय आहे. आणि त्याचबरोबर त्याला आम्ही 1 वर्षाचं क्रॉप कॅलेंडर शेअर करायला स्टार्ट केलं. म्हणजे मग त्याच्या डोक्यामध्ये ते फिक्स केमिकलचा वापर थांबून सेंद्रिय पद्धतीची खतं आणि सेंद्रिय पद्धतीचे पेस्टिसाइड्स की ज्याच्यामध्ये केमिकलचा अंश नाही आहे, आणि हे जर वापरलं तरी सुद्धा आपण हेल्दी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ग्रो करू शकतो, हे आम्ही त्याच्या मनावर बिंबवलं. त्याला ॲग्रॉनॉमी टीमने सपोर्ट केला. त्याला हे जे इनपुट्स हवे असतात, केमिकल, तुमचे बायोपेस्टिसाइड, बायो फर्टिलायझर्स, हे आम्ही मॅन्युफॅक्चर करायला लागलो स्वतःहून. कारण त्याच्यावर सुद्धा, त्याच्या क्वालिटीवर सुद्धा आमचा कंट्रोल असायला हवा आहे. आणि त्यामुळं शेतकऱ्यांचा जो क्रायटेरिया आम्ही ठेवला तो असा ठेवला की आम्हाला आमच्या ग्राहक बंधू भगिनींना मुंबई आणि पुण्यामध्ये की ज्यांचा प्रचंड विश्वास आहे किसान कनेक्ट कंपनीच्या फळं आणि भाज्या आणि इतर उत्पादनावर, तर तो आम्हाला केमिकल फ्री आणि सेफ फूड ह्या कॅटेगरीमध्येच त्यांना सप्लाय करायचा आहे. आणि मग हा क्रायटेरिया आम्ही त्यांना अंमलबजावणीत आणल्यानंतर आम्ही त्याची एक प्रोसेस स्टार्ट केली. तर त्या प्रोसेस म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस. शेतकरी बंधू भगिनींनी एक विशिष्ट फीज आम्हाला भरावी लागते आणि मग त्याचं आम्ही रजिस्ट्रेशन करतो. त्याच्यामध्ये त्याचे सगळे डिटेल्स असतात. आणि तुमच्या ह्या ज्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस आहेत सेफ फूड बनवण्याच्या, रेसिड्यू फ्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल बनवण्याच्या, तर ह्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसचं मी अंमलबजावणी करेल ह्या पद्धतीने तो कमिट करतो त्याच्या रजिस्ट्रेशनमध्ये. आणि मग आमच्या ॲग्रॉनॉमी टीमचं त्याच्या बांधावर, त्याच्या शेतावर, त्याच्या हाताला हात लावून वर्किंग सुरू असतं. आणि मग त्याचं जे ॲन्युअल क्रॉप कॅलेंडर असतं आणि आमचे जे सगळे त्याला ह्या पद्धतीचे इनपुट जातात, त्यावरून मग त्याचे तो जे फळं आणि भाज्या पिकवतो, आम्हाला तो पुरवतो. मग त्याचं पुढं ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टिंग होतं आणि मग आमच्या ग्राहकांच्या ऑर्डरनुसार ते त्यांच्यापर्यंत पोहोचतो. तर ह्या पद्धतीने आम्ही शेतकरी बंधू भगिनींना डे 1 पासून
प्रोक्युरमेंटचा क्रायटेरिया लावलेला आहे फळं आणि भाज्यांचा, आणि ह्या पद्धतीने आमची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे. अच्छा सर, तुम्ही आत्ता बोललात की तुम्ही रेसिड्यू फ्री म्हणजे अवशेषमुक्त जे फळं असतील, भाज्या असतील ते ग्राहकांपर्यंत पोहोचवता. मी तुमची खरंच ग्राहक आहे, मी रेग्युलरली तुमच्याकडून किसान कनेक्टकडून भाजीपाला घेते. तर तुम्ही ग्राहकांना कसं अश्युरन्स द्याल की तो जो भाजीपाला आहे, फळं आहेत ते एक रेसिड्यू फ्री ते घेत आहेत, त्याच्याबद्दल काय? हा प्रत्येक ग्राहकांच्या दृष्टीने संवेदनशील प्रश्न आहे. ह्याची आम्ही प्रभात डेअरीचं जे आमचं टेन्युअर होतं 25 वर्षाचं, तेव्हापासून आम्हाला याची जाणीव आहे की याच्या संवेदनशीलतेचं प्रमाण जे आहे हे कितपत असतं ग्राहकांमध्ये. हे सगळ्यात जास्त असतं. म्हणजे द कस्टमर्स आर द ॲटमोस्ट सेन्सिटिव्ह अबाउट the quality of the fruits and vegetable which he consumes from Kisan Connect. You are already customer of our Kisan Connect. Thank you for that. याच्यामध्ये आमची जी ॲग्रोनॉमी डिव्हिजन आहे, त्या ॲग्रोनॉमी डिव्हिजनची आम्ही जी स्थापना केली स्पेशली टू ॲड्रेस दिस क्वालिटी अँड रेसिड्यू फ्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल सप्लाय. त्याचं कारण असं की आवर फॅमिली, as you know, come from the basically farming community, and as well as we have a very rich experience of Prabhat Dairy for 25 years, working with the farmers and supplying the best quality milk to the multinational companies and the customers also, in India also and abroad also. So the DNA of our family, especially in terms of quality, is very, very different than others. We have a great legacy of working for the quality for almost 2 to 3 decades with the 1 lakh milk producing farmers in the state. And that legacy, that experience taught us how to take care of the quality of Kisan Connect fruits and vegetable. So like when we used to collect 12 lakh liter milk per day in Prabhat Dairy from 7 district around, त्यावेळेला गायांची काळजी घेण्यासाठी आमच्याकडं सगळ्यात मोठी वेटरनरी एक्सटेन्शन डिव्हिजन होती. जशी ॲग्रोनॉमी डिव्हिजन आहे. बरोबर. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वेटरनरी एक्सटेन्शन डिव्हिजन अँड ॲग्रोनॉमी? आय विल एक्सप्लेन यू. तर गायांची, वासरांची क्लीन मिल्क प्रोडक्शनची काळजी घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभात डेअरीला वर्षानुवर्ष काम करावं लागलं, आणि म्हणून प्रभात डेअरी ह्या पद्धतीची आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रॉडक्ट्स बनवू शकली. बरोबर. त्याचं कारण असं की वेटरनरी डॉक्टरची वेटरनरी एक्सटेन्शन डिव्हिजन ही अक्रॉस डिफरंट डिस्ट्रिक्ट्स अराउंड द क्लॉक कार्यरत होती, आणि त्याच्यामुळं क्वालिटीसाठी काय एफर्ट्स घ्यावे लागतात, त्या एफर्ट्सचा व्हॅल्यू काय असतो, हे आम्हाला किसान कनेक्टचं मार्केटिंग करताना वेगळं शिकावंच लागलं नाही. बरोबर. बिकॉज ऑफ दॅट आवर हेरिटेज ऑफ द एक्सपिरियन्स वर्किंग ऑन द क्वालिटी. मग आम्ही वेटरनरी एक्सटेन्शन डिव्हिजन सारखी ॲग्रोनॉमी डिव्हिजन स्टार्ट केली. त्याच्यामध्ये वेटरनरी डॉक्टर्स नसतात, मात्र BSc ॲग्री, MSc ॲग्री अशी क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स लोक असतात, आणि मग ते लोक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करतात. आणि मग आपण प्रश्न असा विचारला की मी आता स्वतःच एक ग्राहक आहे किसान कनेक्टची, मी ऑर्डर घेऊन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल वापरते, आणि त्याचे जे काय रेसिड्यू फ्री सप्लाय आहे त्याविषयी आपण एक्सप्लेन करा. आय थिंक दिस वॉज युअर स्पेसिफिक क्वेश्चन. टू ॲड्रेस युअर क्वेश्चन इन अ राईट वे, MRL मॅक्सिमम रेसिड्यू लेवल ही प्रत्येक फ्रुट्स अँड व्हेजिटेबलला ॲप्लिकेबल असते. MRL म्हणजे मॅक्सिमम रेसिड्यू लेवल. याचा अर्थ काय
की एखाद्या फळ आणि भाजीवर मॅक्सिमम रेसिड्यूज किती प्रमाणात असायला हवेत, मॉलिक्युल्सचे. मॉलिक्युल्स कोणते? रेसिड्यूज. आणि मग त्याप्रमाणे तुमचं पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स असतो. तर तो जो PHL आहे, पोस्ट हार्वेस्ट PHI, पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स, तर तो प्रत्येक फ्रुट्स आणि प्रत्येक व्हेजिटेबलला वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला भेंडीचं उदाहरण देतो. आता समजा भेंडीला गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सप्रमाणे हा जो पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स आहे हा 3 दिवसाचा आहे. याचा अर्थ काय? तर याचा अर्थ असा आहे की आमचे जे रजिस्टर्ड फार्मर्स आहेत, 7,000 फार्मर्स आहेत आमचे रजिस्टर्ड फार्मर्स सिन्स कोविड पासून. तर मग ह्या 7,000 फार्मर्सकडून आम्ही ज्या फळं आणि भाज्या घेतो, मग त्याच्यासाठी आमचे जे ॲग्रोनॉमीचे लोक असतात हे त्यांच्या शेतावर जातात आणि त्यांना माहिती असतं की क्रिटिकल स्टेज ऑफ दॅट पर्टिक्युलर क्रॉप, क्रिटिकल स्टेजेस कोणत्या कोणत्या असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या फ्लॉवरिंग स्टेज, फॉर एक्झाम्पल तुमचं आता ती भाजी हार्वेस्ट करायच्या काही दिवस आधी आली, मग त्याच्यानंतर क्रिटिकल स्टेजेस नंतर जेव्हा जसं आपण एजिंग प्रमाणे हार्वेस्टिंग डेटकडे जाऊ, त्या पद्धतीने आमच्या ॲग्रोनॉमी डिव्हिजनच्या लोकांच्या, फार्मर्सच्या बांधावर जाऊन, शेतावर जाऊन इन्स्पेक्शन करायच्या फ्रिक्वेन्सीज वाढतात. अच्छा. आणि मग त्या फळं आणि भाज्यांचा जो तुमचा पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स आहे त्याच्या आधी इतक्या दिवस आम्ही आता जे सेंद्रिय पद्धतीचे पेस्टिसाइड्स, सेंद्रिय पद्धतीची खतं हे जी वापरतो ना आमच्या शेतकरी बंधू भगिनींना देऊन, तर समजा भेंडीचा पोस्ट हार्वेस्ट इंडेक्स 3 दिवसाचा आहे, तर मग त्या 3 दिवसाच्या आधीपर्यंत फवारणी त्यांनी स्टॉप केली पाहिजे. ओके. अँड आवर ऑल ॲग्रोनॉमी डिव्हिजन ऑफिसर्स who are experienced and who are qualified, they personally ensure by visiting to the farm whether he has implemented this package of practice, whether he is with par with our standard SOPs. आणि मग त्याप्रमाणे आम्ही या सगळे फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स असतात याचं रॅन्डम सॅम्पलिंग घेतो आणि याचं रॅन्डम टेस्टिंग सुद्धा करतो to ensure in a better fashion. And that way we ensure our customers we supply residue free and safe foods. म्हणजे ह्यामध्ये तुम्ही जे काही सप्लायर्स आहेत, शेतकरी जे सप्लाय करतात, रॅन्डमली कोणाला पण पिक करून त्यांचं टेस्टिंग कधीही होऊ शकतं. येस या गोष्टी. सर, आता हा जो शेतमाल आहे ते तुमच्या पॅकिंग हाऊस पर्यंत आणून पोहोचवतात. तिथून पुढची प्रोसेस कशी आहे? म्हणजे ग्रेडिंग, सॉर्टिंग कुठल्या बेसिसवरती केलं जातं किंवा पॅकेजिंग असेल, ही प्रोसेस थोडी समजून सांगाल का? व्हेरी गुड. सो आमच्याकडे जे मी मग तुम्हाला बोललो की सॉइल टेस्टिंग आधी होतं त्या शेतकऱ्याच्या शेतातलं, त्याच्यानंतर त्याला आम्ही सॉइल प्रोफाइलिंग रिपोर्ट देतो. त्यानंतर 1 वर्षभराचं क्रॉप कॅलेंडर त्याच्याबरोबर शेअर केलं जातं की कोणत्या सीझनमध्ये आपण काय काय तुझा माल घेणार आहोत. आणि मग तो काय करतो, आमच्या ॲग्रोनॉमी डिव्हिजनच्या हँड होल्डिंग आणि सल्ल्याप्रमाणे, मार्गदर्शनाप्रमाणे त्या गोष्टी करतो. आणि मग हार्वेस्टिंगची डेट त्याला जी कळवलेली असेल तर त्या डेटला तो माल आमच्या कलेक्शन सेंटर्सवर घेऊन येतो. महाराष्ट्रामध्ये आमचे बऱ्याच ठिकाणी कलेक्शन सेंटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल पुणे जिल्ह्यामध्ये तुमचं कळंब, त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये चितेगाव, त्यानंतर अहिल्यानगरमध्ये संगमनेर, त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये हडपसर, सातारा जिल्ह्यामध्ये अशा विविध ठिकाणी आमचे कलेक्शन सेंटर्स आहेत. मग त्या कलेक्शन सेंटर्सला तो त्याचा माल घेऊन येतो. आता त्याचा माल घेऊन कसा येतो तो, म्हणजे हार्वेस्टिंग केव्हा करतो, तर एक तुम्हाला किस्सा सांगतो मी, मला आठवलेला. दिल्लीला मी गेलो होतो काही दिवसांपूर्वी आणि माननीय आणि आदरणीय शरद पवार साहेबांशी मला 1-1.5 तास गप्पा करण्याची संधी मिळाली. अक्षरशः आमच्या गप्पाच होत्या.
कारण ते शेतकरी आहेत. बरोबर. मी स्वतःच MBA झाल्यानंतर प्रवरा साखर कारखान्यामध्ये 600 रुपये महिन्याने नोकरी केली, अच्छा. 1-1.5 वर्ष. आणि पवार साहेब सुद्धा प्रवरानगरलाच तिथं रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिकलेले आहेत. आमचे काही निर्मळ सुद्धा त्यांच्याबरोबर शिकायला होते. अशा आमच्या खूप गप्पा चालल्या होत्या. मग त्यांना मी प्रभात डेअरीच्या नंतरचा किसान कनेक्टचा प्रवास सांगितला. तर त्यांनी हाच प्रश्न विचारला. तर त्यांनी विचारलं की हे हार्वेस्टिंग जे करताय तुम्ही, आता त्यांनी मला काय विचारलं माहिती आहे पवार साहेबांनी, की समजा एखाद्या शेतकऱ्याने 20 गुंठे मेथी लावलेली आणि मग ती मेथी तर त्याची एकाच दिवशी काढायला येईल. बरोबर. मग तुम्ही त्याचे काही असे वाफे करता का, मग त्याला काही वेगळा हार्वेस्टिंग प्लॅन देता का? सो आय वॉज रिअली इम्प्रेस्ड. आणि मी साहेबांना विनंती केली की किसान कनेक्टला एकदा व्हिजिट द्या, आणि ती त्यांनी मान्य सुद्धा केलेली. तर टू ॲड्रेस युअर क्वेश्चन, ह्याच्यामध्ये आमच्याकडं ऑर्डर क्लोजिंग टाइम असतो. अच्छा. किसान कनेक्टच्या ॲपमध्ये. समजा आता तुम्ही ग्राहक आहात, तुम्ही किती वाजता ऑर्डर करता? मी मॉर्निंगला मोस्टली करते. अच्छा. पहिले असं असायचं की तुमची 1-2 दिवसात डिलिव्हरी व्हायची. आता मला मॉर्निंगला केली तर इव्हनिंग पर्यंत मिळून जाते. बरोबर. सो मोस्टली मी मॉर्निंग टाइम मध्ये करते. बरोबर आहे. आणि आय थिंक इव्हनिंगला गेली तर दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत येते. राईट. तर आता ह्याच्यामध्ये किसान कनेक्टचं इन्व्हेंटरी मॉडेल नाही आहे फळं आणि भाज्यामध्ये. अच्छा. इन्व्हेंटरी मॉडेल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, किसान कनेक्ट ऐवजी एखादी दुसरी कंपनी आहे फळं आणि भाज्या पुरवणारी, आणि तुम्ही ऑर्डर दिली, म्हणजे आता तुम्ही जसं बोललात ना, सकाळी ऑर्डर दिली म्हणजे संध्याकाळी दिली लगेच सकाळी येणं. मात्र एक इमॅजिन करा, हायपोथेटिकल, एक अशी कंपनी आहे का ती म्हणते यू जस्ट ऑर्डर, आय विल प्रोव्हाइड विदिन 10 मिनिट्स, आणि तुम्हाला मिळते सुद्धा. असं होतं. मात्र हे शेतकरी कम्युनिटीच्या इमॅजिनेशनच्या बाहेर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता जे एखादी ऑर्डर केलेली भाजी, ती आधी हार्वेस्ट व्हायला हवी, तिचं ग्रेडिंग, पॅकिंग, सॉर्टिंग आहे, तिचं ट्रान्सपोर्टेशन आहे, तिची डिलिव्हरी आहे. तर ह्याला बेअर मिनिमम जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ लागणारच. बरोबर आहे. अदरवाईज काय होणार? अदरवाईज तुम्हाला त्याची इन्व्हेंटरी ठेवावं लागणार. इन्व्हेंटरी ठेवून जर तुम्हाला 10 मिनिट्समध्ये भाजी आली तर याचा अर्थ काय होतो? ती शिळी भाजी असणार. सो किसान कनेक्टचा ग्राहक वर्ग हा 10 लाख ग्राहक वर्ग संख्येच्या अबोव गेलेला आहे. याचं प्रमुख आणि एकमेव कारण असं की किसान कनेक्ट तुमच्यासारख्या ग्राहकांनी ऑर्डर केल्यानंतर ऑर्डर क्लोजिंग टाइम असतो आमचा. बरोबर आहे. त्या टायमिंगला ऑर्डर क्लोज करतो, आणि मग तो डाटा आमचा हार्वेस्टिंग प्रोग्रामला जातो, आमच्या ॲग्रोनॉमी डिव्हिजनला, आणि तिथून तो ॲटोमॅटिकली फार्मर्सला जातो. आणि कोणत्या फार्मरने कोणत्या डेटला काय पुरवायचं आहे हे आधी ऑलरेडी आमचं फिक्स असतं. हे बरोबर आहे. ऍक्च्युली मी कधी कधी जर लेट जरी झाला ना दुपारपर्यंत ऑर्डर प्लेस करायला, तर मग ती दुसऱ्या दिवशीची डिलिव्हरी दाखवतात. परफेक्ट. याचा अर्थ काय की तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर आम्ही हार्वेस्टिंग करतो. अच्छा. आमचं आधीच हार्वेस्टिंग झालेलं, मग तुम्ही ऑर्डर देऊन आम्ही नो. आवर सिस्टम इज डिफरंट. म्हणजे लाखो कस्टमरनी एवढा किसान कनेक्टवर जो विश्वास ठेवला, तर त्याचं प्रमुख कारण असं की आम्ही फ्रेश माल सप्लाय करतो, फ्रेश भाज्या सप्लाय करतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये विलंब लागू शकतो. हा जो विलंब नॅचरली जेवढा लागतो तेवढा तो लागणारच, तेवढा लागायलाच हवा. बरोबर. आणि मग त्याप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत सातत्याने कस्टमर्सना ह्या फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स पुरवत आल्यामुळं त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास बसला. आणि हे एक्सप्लोनेन्शियल आमचे जे एक्सपान्शन झालेले आहेत आणि पुढे सुद्धा प्रस्तावित आहेत, त्याचं प्रमुख कारण आम्ही फ्रेश पुरवतो. आणि आता हा माल ज्यावेळेला ह्या पद्धतीने हार्वेस्टिंग होतो, मग शेतकरी कलेक्शन सेंटर्सवर तो घेऊन येतो. आणि मग कलेक्शन सेंटरला आणल्यानंतर आमचं तिथं आमच्याकडं टेक्निकल टीम आहे. अच्छा. तर ती टेक्निकल टीम तो सगळा आलेला माल डॉकवर आधी टेस्ट करण्यात येतो. टेस्ट केल्यानंतर आमच्या पॅरामीटरमध्ये तो बसतो की नाही, त्याचं ॲपिरन्स आहे, आणि त्याच्यामध्ये काही माल 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे. तर ह्याप्रमाणे जनरली आम्ही काय करतो,
जो 1 नंबरचा माल असतो, तर तो माल आम्ही प्रिफर करतो. आणि आमच्या शेतकरी बंधूंना सुद्धा ती माहिती आहे. तेच शेतकरी बंधू आमच्याकडं आधी 70 शेतकरी होते, ते आता 7,000 शेतकरी आहेत. आणि ते सगळे कोविडपासून जोडलेले आहेत. याचा अर्थ की हे सगळे शेतकरी बंधू जे आहेत यांचा सुद्धा किसान कनेक्ट बरोबर आपला एक थोरला भाऊ मार्केटिंगला आपल्यासाठी आहे असा विश्वास घेऊन तो आमच्याबरोबर चालत आलेला आहे. म्हणून ही 70ची संख्या 7,000 पर्यंत गेलेली आहे. तर त्याला आम्ही रास्त न्याय द्यायचा प्रयत्न करतो. आणि मग त्याची एकदा क्वालिटी निश्चित झाली, मग ती निश्चित झालेल्या क्वालिटीचं आम्ही त्याला बिल देतो, पावती देतो ती. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्याचं ग्रेडिंग होतं, त्याचं सॉर्टिंग होतं, त्याचं पॅकिंग होतं. आणि मग ह्या महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामध्ये जिथं स्पेशली हा माल ग्राहकांसाठी पिकवला जातो, त्या ठिकाणी जे आमचे कलेक्शन सेंटर्स आहेत तिथून जो माल आलेला असतो तो आमचा मग ग्राहकांना पुरवला जातो. हे खरं आहे सर. मी मध्यंतरी तुम्हाला पण माहिती आहे कळंबला व्हिजिट केली होती. हो बरोबर. तेव्हा मी पाहिलेलं माझ्यासमोर एक टेम्पो जो होता तो रिजेक्ट झाला होता. आणि तिथे सॉर्टिंग आणि जे ग्रेडिंग वगैरे तुमची जी आहे ना प्रोसेस ती खूप चांगल्या पद्धतीने, ऍक्च्युअली मी पूर्ण प्लांट तुमचा व्हिजिट केला होता आणि खूप सुंदर पद्धतीने मॅनेज पण केलाय. दुसरी एक गोष्ट सर, एनी केस जर हा एक्सेस झाला मटेरियल कुठलंही, आता टोमॅटो असतील किंवा पेरिशेबल्स काय असतात, पुदिना असेल, कोथिंबीर असेल, तर त्यासाठी काही स्टोरेज सिस्टीम आहे तुमच्याकडे? म्हणजे कोल्ड स्टोरेज वगैरे काय प्रोव्हाइड करता तुम्ही, कसं काय? भारतामध्ये एस्पेशली आपल्या एरियामध्ये, म्हणजे आपला एरिया कोणता, जिथं आपण महाराष्ट्रातून फ्रुट्स आणि व्हेजिटेबल घेतो किसान कनेक्ट आणि मुंबई पुण्यामधल्या ग्राहकांना विकतो, तर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल हार्वेस्ट केल्यापासून तर ग्राहकांच्या घरी डिलिव्हरी करेपर्यंत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या तुमच्या हवामानामधल्या बदलाच्या गोष्टींना त्या शेतमालाला प्रतवारीविषयी चॅलेंजेस असतात. आणि समजा मुंबईला ह्युमिडिटी फार असते, पुण्याला तापमान जास्त असतं, आणि तो जो ट्रॅव्हल टाईम असतो त्याच्यामध्ये सुद्धा तापमानाचे बरेचसे टप्पे येतात. आणि अशा याच्यामध्ये मालाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. तुमचा प्रश्न बरोबर आहे. तर मग त्याचं उत्तर असं की आमचे हे जे सगळे कलेक्शन सेंटर्स आहेत, ह्या कलेक्शन सेंटर्समध्ये आम्ही प्रीकुलिंग करतो त्याच्यामध्ये. आणि त्या प्रीकुलिंगमध्ये काय होतं की पहाटेच शेतकरी बंधू भगिनींना त्यांचा तो माल किसान कनेक्टला जे देतात ग्राहकांसाठी तो हार्वेस्ट करावा लागतो. तो पहाटेच्याच थंड वातावरणामध्ये कलेक्शन सेंटर्सला येतो. आणि मग कलेक्शन सेंटर्सला आल्यानंतर तोपर्यंत वेळ वाढायला लागतो, तसतसं तापमान वाढायला लागतं. मात्र इमिजिएटली तो आमचा माल प्रीकुलिंगला जातो. प्रत्येक कलेक्शन सेंटर्समध्ये आम्ही प्रीकुलिंगची अरेंजमेंट केलेली आहे. एकदा तो प्रीकुलिंग झाला आणि म्हणजे मग आमचे जे काय डिलिव्हरी व्हॅन्स असतात, म्हणजे आमच्या आता 2 प्रकारचे ट्रान्सपोर्ट आहेत, इनवर्ड ट्रान्सपोर्ट, आउटवर्ड ट्रान्सपोर्ट. मग आता याच्यामध्ये जे आमचं लॉजिस्टिक स्टार्ट होतं, तर ते लॉजिस्टिक सुद्धा त्या सगळ्या ज्या गाड्या आहेत आमच्या, तर त्या गाड्या वातावरणाला अनुकूल ह्या पद्धतीने माल थंड राहावा ह्या पद्धतीच्या आम्ही बनवलेल्या असल्यामुळं आम्ही ती काळजी घेतो. आणि मग त्याप्रमाणे आमचा माल मुख्य पॅक हाऊसला येतो. आणि तिथून मग त्या पद्धतीने जसजशा ऑर्डर्स आलेल्या असतात त्या पद्धतीने ते डिलिव्हरीज होतात. सर अजून एक गोष्ट होती, तुम्ही मगाशी बोललात सॉइल टेस्टिंग बद्दल, तुम्ही सॉइल टेस्टिंग करता. मग ज्या हे सॉइल टेस्टिंगच्या लॅब्स आहेत तुमच्याकडे आणि म्हणजे आहेत का? आणि जर एखाद्या शेतकऱ्याला सॉइल टेस्टिंग करायची असेल तर तुम्ही जी रजिस्ट्रेशन फी घेता त्याच्यामध्येच हे सगळी प्रोसेस इन्क्लुडिंग असते की तुम्ही काही सेपरेट त्यांना सॉइल टेस्टिंग करावी लागते, काय याबद्दल बोला? सुरुवातीला ज्या वेळेला आम्ही शेतकरी बंधू भगिनींच्या घरी व्हिजिट करायला लागलो आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की जे काही खतं देण्यात येतात तर ती खतं वेगवेगळ्या प्रकारची देण्यात येतात. कधी जास्त देण्यात येतात, कधी कमी देण्यात येतात. फॉर एक्झाम्पल झिंकचं प्रमाण, झिंक आपल्याकडं मातीमध्ये कमी आहे. त्यानंतर फेरॉस लोह याचं प्रमाण कमी आहे.
जे मातीतच नाहीये ते भाजीमध्ये कसं येणार? भाजीत नाही तर ते आपल्या शरीरात कसं येणार? मग आपल्याला ॲनिमिया होणार. या अशा पद्धतीची ती लिंक आहे. अच्छा. तर गेले 25-30 वर्ष ह्या 1 लाख शेतकऱ्यांबरोबर ज्या प्रभात डेअरीच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलो होतो, तर तेव्हापासून आमचा याचा अभ्यास होता. म्हणून पहिल्याच दिवशी आम्ही हे लक्षात घेतलं की शेतकरी बंधू भगिनींच्या शेतातली माती जोपर्यंत आपण तपासत नाही तोपर्यंत आपल्याला भाजीमध्ये काय यायला हवं, विटॅमिन्स कोणते यायला हवेत, मिनरल्स कोणते यायला हवेत, हे आपण एन्श्युअर करू शकणार नाही. आणि मग आम्ही स्वतःचीच माती परीक्षण लॅब, सॉइल टेस्टिंग लॅबोरेटरी सुरू केली. आपण कळंबला स्वतः व्हिजिट केलेलं आहे. आणि त्यावेळेला तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे सगळे मातीचे सॅम्पल आणून ठेवलेले असतात. त्याप्रमाणे आमचं सॉइल टेस्टिंग होतं, सॉइल प्रोफायलिंग होतं. ते शेतकऱ्यांना ॲन्युअल क्रॉप कॅलेंडर बरोबरच शेअर केलं जातं, जेणेकरून त्याला कळतं शेतकरी बंधूंना की माझ्या मातीमध्ये कमी काय आहे. मग तो त्या पद्धतीने शेतीला त्या पद्धतीची खतं वापरतो, मग त्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो. आणि मग त्याच्यामुळं आपल्या ज्या भाज्या असतात तर त्या भाज्या सुद्धा पौष्टिक, गुणवत्तापूर्ण असतील अशी आम्ही आमच्या या सगळ्या व्हॅल्यू चेनमध्ये काळजी घेत असतो. सर, अजून एक गोष्ट होती, जसं तुम्ही बोलत होतात आता, मी मध्यंतरी मला वाटतं किसान कनेक्टचा एक व्हिडिओ, निधी निर्मळ मॅम असतील, निधी निर्मळ आमच्या सुनबाई, तर त्यांचा एक व्हिडिओ होता. त्या म्हटल्या की पहिला आपण जे पालक खायचो, का तर लहान मुलांना चष्म्यासाठी आपण मोस्टली म्हणायचो डोळ्यांसाठी पालक खावा, चष्मा लागत नाही वगैरे, पण आता एक पालक ऐवजी तुम्ही 3 पालक खाल्ले तर तेवढे न्यूट्रिएंट भेटतात जेवढे पहिले एकात भेटायचे. म्हणजे ते कंपॅरिझन जर करायला गेलं तर एवढं जमिनींचा ऍक्च्युली जो ऱ्हास होतोय तो खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि सगळीकडे. त्यामुळे हा जो तुमचा इनिशिएटिव्ह आहे तो खूप छान आहे. दुसरी गोष्ट सर, आता तुमच्या ॲपबद्दल जर बोलायला गेलं तर जे लोक ऑर्डर देतात त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसं सांगू शकाल का की त्यांनी ॲपमध्ये एक कसं युजर फ्रेंडली ॲप आहे, म्हणजे त्यांनी जर ऑर्डर द्यायचं म्हटलं तर कशी प्रोसेस आहे काय ते? किसान कनेक्टचं ॲप अत्यंत कार्यक्षम ॲप आहे. सगळ्या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेलं ॲप आहे. आणि आपण जो प्रश्न विचारला, गेले 5 वर्ष लाखो ग्राहकांच्याकडून जे काही सजेशन्स आलेले आहेत तर त्या पद्धतीने आम्ही उत्तरोत्तर आमच्या ॲपमध्ये सुधारणा करत 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 ह्या पद्धतीचं आमचं गुणवत्तापूर्ण ॲप आहे. त्याच्यामध्ये ॲप जर तुम्ही ओपन केलं डाउनलोड करून तर त्याच्यामध्ये आम्ही जे काय सगळे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल, ग्रॉसरीज, त्यानंतर ग्रेन्स, मिलेट्स आणि सिरियल्स, पल्सेस, डेअरी डिव्हिजन आता आम्ही सुरू केलेले आहे. त्यानंतर बेकरी डिव्हिजन सुरू केलेले आहे. ह्या सर्व प्रॉडक्टचे फोटोग्राफ्स असतात, त्या प्रॉडक्टचं प्राइसिंग असतं, त्याचे वेगवेगळे डिलिव्हरी स्लॉट्स असतात आणि आपल्याला कोणत्या डिलिव्हरी स्लॉटला माल हवाय घरपोच ह्याचं चॉईस सुद्धा तुमच्याकडे असतं. आणि त्याच्यामुळं किसान कनेक्टचं हे जे ऑर्डर देण्याचं ॲप आहे हे खूपच युजर फ्रेंडली आहे. अच्छा सर, आता किसान कनेक्ट जे आहे ना ते रिजनरेटिव्ह फार्मिंग वरती पण जास्त भर देते, तर त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? हा, रिजनरेटिव्ह फार्मिंग प्रॅक्टिसेस, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, क्लायमेट चेंजद्वारे हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या गाजतोय. बरोबर. एक्झॅक्टली 4 महिन्यापूर्वी अझरबैजानला जागतिक नेत्यांची क्लायमेट चेंजसाठी परिषद झाली. क्योटो प्रोटोकॉल ज्या वेळेला स्थापन करण्यात आले होते क्लायमेट चेंज ॲड्रेस करण्यासाठी 2005च्या दरम्यान, तर तेव्हापासून गोष्टी बऱ्याचशा स्ट्रिक्ट होत आहेत क्लायमेट चेंजच्या दृष्टीने. तर रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस जे तुम्ही आता विचारलं तर तो खूपच मोठा प्रश्न आहे जागतिक लेवलवरचा. आणि आपण इंडिव्हिज्युअल बेसिसवर सुद्धा तो प्रश्न आपण सातत्याने आपल्या समोर येत असतो. पंजाबमध्ये कॅन्सर ट्रेन चालू असते, भटिंडाहून निघते आणि इकडे बिकानेरला जाते ती. तर त्या ट्रेनमध्ये सगळेच कॅन्सरचे पेशंट्स असतात. मग ही डायरेक्ट कॅन्सरसाठीचीच ट्रेन
पंजाबच्या भटिंड्याहून निघून बिकानेरला जाते ट्रीटमेंटसाठी. तर ही आपण जे विचारलं ना आता रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस, त्याचंच एक आपण त्याचाच एक भाग म्हणून ह्या गोष्टीकडे पाहू शकतो. पंजाबमध्ये ग्रीन रिव्होल्यूशन नंतर मातीमध्ये जे केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल पेस्टिसाइड्सचं डम्पिंग झालं आणि त्याच्यामुळं ती मातीच राहिली नाही. बरोबर. आणि मग त्या मातीमध्ये त्या क्वांटिटीचं अन्न पिकवण्यासाठी एखादं पिशाच जसं असतं डिमांडिंग लस्ट असते त्या पिशाच्याला लागलेली, ॲडिक्ट झालेले असतात ते पिशाचे. त्याप्रमाणे भारतामध्ये अनेक राज्यांमधली जी माती आहे तर ती केमिकल पेस्टिसाइड्स आणि केमिकल फर्टिलायझर्सला ॲडिक्ट झालेली आहे. बरोबर. त्याशिवाय ती प्रोड्यूसच काही करू शकत नाही, ती उपजाऊच राहिलेली नाही, ती उर्वरा राहिलेली नाही. आणि म्हणून जमिनीचा जो कर्ब आहे तो परत 1960च्या आधी जसा होता तसा पूर्ववत येण्यासाठी रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करावं लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये चॅलेंजेस सुद्धा तेवढे आहेत. बरोबर आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊ महाराष्ट्राचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ, तर शिरोळला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे पेशंट्स सापडतात. आणि का होतं आहे असं आता हे, तर अनफॉर्च्युनेटली ग्रीन रिव्होल्यूशन भारतामध्ये झाली आणि व्हाईट रिव्होल्यूशन भारतामध्ये झाली. ग्रीन रिव्होल्यूशनमध्ये भारत ॲग्रिकल्चरचे धनधान्य म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, याच्यामध्ये सक्षम झाला. इतकंच नव्हे तर तो काही गोष्टी निर्यात सुद्धा करायला लागला. बरोबर. इम्पोर्ट सबस्टिट्यूट गोष्टी सुद्धा तो करायला लागला. आणि त्याचप्रमाणे व्हाईट रिव्होल्यूशनमध्ये जी श्वेतक्रांती म्हणतात दुधाची, तर त्याच्यामध्ये भारत जगामधला सगळ्यात मोठा मिल्क प्रोड्युसर झाला. हे होताना एक अख्खी जनरेशन की जी शेतीमध्ये कार्यरत होती, तर त्यांना त्या मातीमध्ये हे केमिकल फर्टिलायझर्स आणि केमिकल पेस्टिसाइड्स वापरावे लागले. आता असा टिपिंग पॉईंट आलेला आहे की आपण जर इथं थांबलो नाही तर मात्र आपल्याला चांगल्या दर्जाचे फळं आणि भाज्या हे मिळणं शक्य नाही आहे. तर त्यामुळं किसान कनेक्टने याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इनिशिएटिव्ज घेतलेले आहेत. आणि भविष्यामध्ये सुद्धा किसान कनेक्ट सगळ्यात कोर टास्क म्हणून ॲग्रिकल्चरल रिजनरेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये काम करणार आहे. तर मग त्याच्यामध्ये किसान कनेक्टने स्वतःच बायोपेस्टिसाइड, बायो फर्टिलायझर सुरू करणे, लॅबोरेटरी टेस्टिंग सुरू करणे, ॲग्रोनॉमी डिव्हिजन सुरू करणे, शेतकऱ्यांना पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस देणे, शेतकऱ्यांचे सायंटिफिक पद्धतीने रजिस्ट्रेशन्स घेणे, शेतकऱ्यांना एज्युकेट करणे, ह्या पद्धतीच्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी साकल्याने केल्यामुळे ग्राहकांना आज आम्ही चांगल्या प्रकारचा भाजीपाला आणि फळं आणि बाकीच्या गोष्टी पुरवू शकतो. आणि ग्रेटा थनबर्ग नावाची जी मुलगी आहे ना स्वीडनमधली, छोटी मुलगी, तिने भाषण केलं होतं जगातल्या सर्वोच्च नेत्यांसमोर. 3 मिनिटाचं भाषण होतं ते. मला फार आवडतं. त्या ग्रेटा थनबर्गला माझ्या 11 वर्षाच्या जुई नावाच्या नातीने ईमेल केलाय कोविडमध्ये की माझ्या ग्रँडपाने किसान कनेक्ट कंपनी स्टार्ट केलेली आहे आणि यू डोंट वरी फॉर इंडिया, ही अडॉप्ट द प्रॅक्टिसेस ऑफ रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर अँड सेफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. ग्रेट. आता ती जी ग्रेटा होती
तर त्या ग्रेटाला तिने इंडियामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये तिला असं ग्रेटाला सांगायचं आहे की तू जागतिक नेत्यांना जसं म्हणतेस, तिने जे 3 मिनिटाचं भाषण केलं होतं त्याचं नाव होतं हू डेअर. इफ यू गो टू गुगल अँड इफ यू सर्च, दॅट इज द आय थिंक मोस्ट व्ह्यूड लेक्चर ऑफ 3 minutes ऑफ ग्रेटा. अच्छा. म्हणजे ग्रेटाने काय सांगितलं जागतिक नेत्यांना, यू पीपल आर नॉट वर्दी अँड इलिजिबल टू डिसाइड दी वर्ल्ड पॉलिसीज अबाउट क्लायमेट चेंज. सो नाव लेट अस डिसाइड इट बिकॉज आवर जनरेशन इज गोइंग टू फेस व्हॉट एव्हर द कॉन्सिक्वेन्सेस. आपण बघत असाल आता अमेरिकेमध्ये किती मोठी आग लागलेली आहे आणि अनेक राज्यांमध्ये ह्या पद्धतीचे क्रायसिस चालू आहेत. तर ॲग्रिकल्चरल रिजनरेटिव्ह प्रॅक्टिसेस हा किसान कनेक्टचा गेल्या 3 दशकांपासून परवलीचा शब्द राहिलेला आहे. आणि किसान कनेक्ट ह्याच्यामध्ये जे काम करते तेच कामाची व्याप्ती आणखी पुढे सुद्धा वाढवणार आहे. बरोबर सर. हा असा विषय आहे ना की ह्याला अनअवॉइडेबल आहे, ह्याला आपण टाळून चालू शकत नाही. मातीचे तुम्हाला जपणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही जसं म्हटलात उत्पादन कमी होईल, काही वर्षांनी ते थांबेल पण पूर्णपणे, ते समजणार पण नाही कारण माती एवढी खराब झाली आहे. आणि ह्या प्रॅक्टिसेस जेवढ्या लवकर शेतकरी चालू करतील किंवा समजून घेतील तेवढं चांगलं आहे. आणि माहीत नाही ह्या गोष्टी किती वेळ लागेल, पण जलद पद्धतीने ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. जसं सर अजून एक इंटरेस्टिंग होतं, मला आत्ता आठवलं, तुमच्या ॲपमध्ये मॉम्स किचन बद्दल पण एक सेक्शन आहे, त्याच्याबद्दल काय बोलाल? ग्रेट. किसान कनेक्ट स्थापन केल्यानंतर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल आम्ही मुंबई आणि पुण्याच्या ग्राहकांना पाठवायला लागलो आणि त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर सुरू झाली कारण आम्ही फ्रेश पुरवतो, रेसिड्यू फ्री पुरवतो. इतक्यात काय झालं, दिवाळीच्या पिरियडमध्ये आमच्या सूनबाई आहेत निधी, तर त्यांनी असा म्हणजे सी लुक्स आफ्टर मार्केटिंग ऑफ किसान कनेक्ट. अच्छा. आणि तिच्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपण आता दिवाळी आहे, दिवाळीमध्ये आपण चकल्या खातो, शंकरपाळे खातो, चिवडा खातो, लाडू खातो आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातल्या महिलांनी तयार केलेले याचा जो आपण आनंद लुटतो तोच आपण आनंद आपल्या मुंबई पुण्याच्या ग्राहकांना द्यायचा का? तर इट वॉज अ चॅलेंजेस. पण माझ्या मिसेस डॉक्टर विजया निर्मळ यांनी सांगितलं की येस वी कॅन डू इट. आणि मिसेसना आम्ही सगळे कुटुंबीय ते मॉम्स म्हणतात. अच्छा. आणि मग त्यांनी काय केलं की किचनमध्येच माझ्या घरामध्ये त्यांनी काही पदार्थ बोलून टेस्टिंग त्याची केली. तर त्या टेस्टिंग इव्हेंटमध्ये ह्याच प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याला जर आपण दिले तर ग्राहकांना खूप पसंत पडतील असं सगळ्यांनी मत व्यक्त केलं. मग त्यांनी काय केलं की पहिली किचनमध्ये बॅच बनवली, ती पाठवली. ती पाठवल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर आली की आम्हाला इमिजिएटली त्या दिवाळीच्या पिरियडमध्ये मला आठवतं की सकाळपासून तर रात्रीपर्यंत आमचं एक ऑडिटोरियम आहे ज्याचं नाव IIM आहे. अच्छा. आणि त्या ऑडिटोरियममध्येच आम्ही हे किचन स्टार्ट केलं. अच्छा. मिसेसनी. आणि मग त्यांनी ज्या बायांना ह्याच्यामध्ये चविष्ट पदार्थ करण्याची रेसिपी माहिती आहे आणि एक्सपिरियन्स आहे अशांना सुद्धा मदतीला बोलवलं. आणि मग आम्ही इमिजिएटली त्या बॅचेसच्या ऑर्डर्स कंप्लीट करायला लागलो. मात्र झालं काय का त्या 100, 500, 2000 ह्या पद्धतीने एक्सप्लोनेन्शियली त्या ऑर्डर यायला लागल्या. आणि मग आम्ही हतबल झालो. मग ते ऑडिटोरियममध्ये मॉम्स किचन नावाचे जे काय इथेनिक प्रॉडक्ट्स बनवायची जी ऍक्टिव्हिटी चालू झाली होती, इट वॉज अ स्मॉल ऍक्टिव्हिटी. पण इमिजिएटली आम्हाला शेजारच्या MIDC मध्ये मॉम्स किचन नावाची फॅक्टरी स्टार्ट करावी लागली. आज त्या मॉम्स किचनच्या फॅक्टरीमध्ये 500 लेडीज काम करतात आणि तिथं उत्कृष्ट प्रकारचे हायजीनची अतिशय काळजी घेतले जाणारे सगळे प्रोडक्ट्स तयार करण्यात येतात आणि मुंबई आणि पुण्याच्या ग्राहकांना
किसान कनेक्टच्या ॲपवरून ऑर्डर घेऊन हे फ्रेश वितरित केले जातात. अरे वा. आणि आमच्या मॉम्स किचन, किसान कनेक्टची जी डिव्हिजन आहे मॉम्स किचन, त्यांना नुकतंच आता ISO सर्टिफिकेशन मिळालं. आणि हायजीन विषयी एंड टू एंड अत्यंत उत्कृष्ट काळजी तिथे घेण्यात येते. आणि दर्जेदार पदार्थ वापरण्यात येतात. तेल सुद्धा फ्रेश वापरण्यात येतं. आणि त्याच्यामुळं सगळ्या ग्राहकांची मॉम्स किचनमध्ये हे जे सगळे काय आम्ही प्रॉडक्ट्स बनवतो त्याला प्रचंड मोठी मागणी. अच्छा सर, आता जर ग्राहकांना काही प्रॉब्लेम आला तर तुमचे सर्व्हिस म्हणजे जे ऑर्डर घेताना किंवा त्याच्या रिलेटेड काही इश्यू आला तर मग ते कसे करू शकतात किसान कनेक्टला? ओके, व्हेरी इंटरेस्टिंग. किसान कनेक्टने 2020 साली पॅन्डेमिकमध्ये पॅक हाऊसेस, कलेक्शन सेंटर्स, डिस्ट्रीब्युशन्स हे जेव्हा सुरू केले तर त्यावेळेला अनेक अडचणी ग्राहकांच्या समोर यायला लागल्या. आणि कधी कधी ऑर्डर मिळायला डिले व्हायचा किंवा कधी कधी एक मालाऐवजी 2 माल जायचे तिथं. तर मग ह्याच्यासाठी मग आम्ही बिझनेस डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे कस्टमर केअर सेंटर सुरू केलं. आता पॅन्डेमिकमध्ये घराच्या बाहेरच कोणी पडत नव्हतं. आणि मग कस्टमर केअर सेंटर सुरू करायला कर्मचारी कुठून मिळणार? आणि मग आम्ही ह्या चिंतेमध्ये होतो. आणि मग श्रीरामपूरला आम्ही कस्टमर केअर सेंटर सुरू करायचं ठरवलं. आणि मग ही जी कस्टमर केअर सेंटर आहे हे मुंबई आणि पुण्याच्या ग्राहकांच्या अडचणी सोडवतील असा आमचा कन्सेप्ट होता. मग आम्ही जाहिरात दिली की कस्टमर केअर सेंटर आम्ही सुरू केलेलं आहे, मात्र आम्हाला ह्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असणाऱ्या मुलामुलींची गरज आहे. तर मग श्रीरामपूरला मुंबई पुण्याहून जे लोक परत आले होते पॅन्डेमिकमध्ये, मग त्या लोकांनी ती जाहिरात वाचली. मग ते लोक इथं इंटरव्ह्यूला आले. मग त्यांना आम्ही एम्प्लॉय केलं. आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या डे 1 पासून सगळ्या कस्टमरना व्यवस्थित सर्व्हिसेस देणे, त्यांचे जे काय असतील अडचणी असतील त्या अडचणी सोडवणे, त्यांना व्यवस्थित पद्धतीने वेगवेगळ्या आयटमचे स्पष्टीकरण पाहिजे असेल तर ते देणे, कोणता टाइम स्लॉट त्यांना हवा आहे तो नसला तर दुसरा कोणता, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ते आत्तापर्यंत यशस्वीरित्या सोडत आलेल्या आहेत. आणि 2 शिफ्टमध्ये आमचं काम चालतं. आणि तिथं सुद्धा जवळजवळ 60 ते 65 कर्मचारी आमच्या किसान कनेक्टच्या श्रीरामपूरच्या कस्टमर केअर सेंटरमध्ये आहेत. आणि नंतर झालं काय, व्हेरी इंटरेस्टिंग, कोविड संपलं. आणि मग आम्हाला वाटलं की आपलं मेन पॅक हाऊस कोपरखैरणे नवी मुंबईला आहे, मग आपण श्रीरामपूरचं कस्टमर केअर सेंटर आपण शिफ्ट करूया आणि ते कोपरखैरण्याला नवी मुंबईला सुरू करूया. परंतु आमच्या सगळ्या कर्मचारी बंधू भगिनींनी सांगितलं की नो, वी डोंट वॉन्ट टू रिटर्न टू दी सिटीज अगेन. आम्हाला इथंच कस्टमर केअर सेंटर सुरू ठेवू द्या आणि आम्ही इथूनच सर्व्हिसेस देतो. सो दे रिटेन हिअर, दे रिमेन हिअर, दे आर व्हेरी सॅटिस्फाईड. ग्रेट ग्रेट. म्हणजे लोकल एम्प्लॉयमेंट जनरेशन झालं. येस, लोकल एम्प्लॉयमेंट म्हणण्यापेक्षा ग्रामीण भागामध्ये कस्टमर केअर सेंटर आम्ही चालवतो, तिथं लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. MIDC मध्ये मॉम्स किचनची फॅक्टरी आहे, तिथं लोकल एम्प्लॉयमेंट जनरेट झाली. त्यानंतर आमचे लॉजिस्टिक विभाग आहे, त्यानंतर आमचे विविध प्रकारचे डिपार्टमेंट्स आहेत, ऑपरेशन डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, प्रोक्युअरमेंट डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, लॉजिस्टिक डिपार्टमेंट, ह्या मार्केटिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या. त्याच्यानंतर आमचे पिकर्स आहेत, त्यानंतर आमचे मुंबई पुण्यामधले पॅक हाऊसेसमधले कर्मचारी आहेत, त्यानंतर डिलिव्हरी देणारे आमचे लोक आहेत. हे सगळे मिळून जवळजवळ तुम्ही जर विचार केला, तुम्ही विचारला मला प्रश्न अबाउट लोकल एम्प्लॉयमेंट. सो किसान कनेक्ट is now touching to 800 employment. No, I'm sorry, 1,800 employment. Oh. Yes. Great. आणि सर मग आता ह्या टोटल गोष्टी जे आपण बोलतोय तर मग ह्याच्यामध्ये टोटल पॅक हाऊस किती आहेत तुमच्याकडे आणि प्रोक्युरमेंट किती असतं फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचं पर डे? आम्ही जवळजवळ 60 ते 70 टन फ्रुट्स अँड व्हेजिटेबलचं प्रोक्युरमेंट करतो दररोज. अच्छा. विविध प्रकारच्या विविध ठिकाणच्या कलेक्शन सेंटर्सवरून. आणि पॅक हाऊस मात्र आमचे मंचरला पेठ इंडस्ट्रियल इस्टेट आहे, तिथे एक आहे.
त्याच्यानंतर दुसरं पॅक हाऊस आमचं कोपरखैरणे, नवी मुंबईला. आपण नवी मुंबईला कोपरखैरण्याला जर गेला असाल तर तिथं एक आयकेचं शोरूम झालेलं आहे मोठं. तर त्या आयकेच्या शोरूमच्या जस्ट मागं आमचं किसान कनेक्टचं कोपरखैरण्यामधलं मेन पॅक हाऊस आहे. आणि 7-8 ठिकाणी आमच्या महाराष्ट्रामध्ये असे कलेक्शन सेंटर्स आहेत, मी जसं मागे सांगितलं ते. आणि पेठ आणि कोपरखैरणे या ठिकाणी आमचे पॅक हाऊसेस आहेत. अच्छा सर, आता ह्या गोष्टी आपण बोलल्यात, कुठलाच बिझनेस विदाउट चॅलेंज कधी सक्सेसफुल होत नाही. आणि तुम्हाला एक्सपिरियन्स आहे एवढे मोठे जर्नीचा, तर तुम्हाला चॅलेंजेस काय काय फेस केले तुम्ही या सगळ्या जर्नीमध्ये? कारण नॉर्मली जर बघायला गेलं ना, मराठी माणूस खूप घाबरतो चॅलेंजेसला. म्हणजे कुठलाही बिझनेस करण्या अगोदर रिस्क रिवॉर्ड सगळे कॅल्क्युलेट करून बसलेले असतात. आणि जास्त रिस्क असेल तर घ्यायला पण घाबरतात, नको म्हणतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे एवढे चॅलेंजेस काय काय आले, लोकांना पण समजले पाहिजेत की काय चॅलेंजेस येतात. कारण एखादा बिझनेस सक्सेस होणं म्हणजे फक्त स्टार्स चमकतात असं नाहीये, त्याच्यामागे खूप कष्ट असतात, खूप गोष्टी असतात. मग त्याच्यामागे चॅलेंजेस काय आले ते आम्हाला पण ऐकायला आवडेल. 2025 मध्ये बसलेलो आहोत आपण, आणि किसान कनेक्टला 5 वर्ष झालेली आहेत. तर 1998 साली ज्या वेळेला प्रभात डेअरी स्टार्ट केली, 25-30 वर्ष झाले असतील आता. तर असंच एक इंटरव्ह्यू मी देत होतो आणि असाच प्रश्न मला विचारण्यात आला, तो मला आता आठवला. व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर त्याचा मी असा रिप्लाय दिला चॅलेंजेस विषयी. प्रभात डेअरीच्या गेटवर मी खुर्चीवर बसलेलो होतो आणि तिथंच ते इंटरव्ह्यूवर माझी इंटरव्ह्यू घेत होते. समोरून एक 10,000 लिटर दुधाचा टँकर येऊन थांबला आणि त्याच वेळेला त्या इंटरव्ह्यूअरने मला हा प्रश्न विचारला की आपल्या समोर सगळ्यात प्रमुख चॅलेंजेस कोणते आहेत. आणि मग त्या टँकरकडे बघून दुधाच्या मी असं उत्तर दिलं की म्हटलं हा 10,000 लिटर दुधाचा टँकर बघा. तर तो सुद्धा त्या टँकरकडे बघायला लागला. तर मग मी त्याला सांगितलं की ह्या टँकरमध्ये पेरिशेबल कमोडिटी आहे, म्हणजे नाशवंत दूध आहे, आणि 10,000 लिटरचं दूध येते. तर ते दूध, तुम्ही जो मला प्रश्न विचारला ते दूध मला रोज प्रश्न विचारतं. आणि ते मग इंटरव्ह्यूअरने विचारलं, मग ते दूध तुम्हाला काय प्रश्न विचारतं? मग मी सांगितलं की दूध मला असा प्रश्न विचारतं, ते 10,000 लिटरचा टँकर, असे 100, 200, 300 असे टँकर आमच्याकडे यायचे. तर तो टँकरमधलं जे दूध आहे तर ते मला असा प्रश्न विचारतं, म्हटलं की माझ्या कानामध्ये ऐकू येत होते की यू सेल मी और आय विल सेल यू. तर मग त्याला ते कळेनाच. तर त्याला म्हटलं की बाबा दूध हे पेरिशेबल आहे, ते 24 तासामध्ये मी जर ते दुधाची विल्हेवाट नाही लावली, ते विकलं नाही, तर तेच मला विकून टाकेल. मग त्याला ते कळलं. तर आपला जो प्रश्न होता आत्ताचा किसान कनेक्ट 5 वर्षाच्या नंतरचा, तर सेम उत्तर आहे माझं. प्रभातच्या टेन्युअरमध्ये सुद्धा आम्ही 12 लाख लिटरचं मिल्कची हाताळणी करतो रोज. तसंच आम्ही आज सुद्धा किसान कनेक्टद्वारे त्याच प्रकारच्या नाशवंत वस्तूंची हाताळणी करतो. आणि जसा तो दुधाचा टँकर मला त्यावेळेला प्रश्न विचारायचा, तसं मला सेम प्रश्न आजचे प्रोडक्ट्स विचारतात, पालेभाज्या, फळं, की यू सेल मी आफ्टर हार्वेस्टिंग अँड आफ्टर परचेसिंग, अदरवाइज आय विल सेल यू. सो अपार्ट फ्रॉम जोक, आमचे जे चॅलेंजेस आहेत, तर आंतरराष्ट्रीय दर्जाची फळं आणि भाज्या की जे आपण निर्यात करू शकतो, अशा पद्धतीचे आम्हाला बनवायचे आहेत. आणि शेतकऱ्यांच्या अजून जास्त जवळ जाऊन, शेतकऱ्याच्या बरोबरच नाही तर शेतकऱ्याच्या मातीमध्ये जाऊन आम्हाला काम करायचं आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानके, स्टँडर्ड्स आम्हाला शेतकऱ्यांच्या फ्रुट्स अँड व्हेजिटेबलच्या याच्यामध्ये संपादन करायची आहेत. तर त्या दृष्टीने आमचे विविध पातळीवर ऑलरेडी कामं चालू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कन्सल्टंट्स आहेत, सायंटिस्ट आहेत, शास्त्रज्ञ आहेत. आणि क्वालिटी या संदर्भात गेले 3 दशकं आम्ही काम करत असल्यामुळं किसान कनेक्टनी कोणत्या पद्धतीच्या क्वालिटीचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल आपल्या ग्राहकांना द्यायला हवेत, ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी किसान कनेक्टकडे आहे. आणि तेच सगळ्यात मोठं चॅलेंज आहे.
बरोबर आहे. हे म्हणजे हे खूप गरजेचं आहे की एक क्वालिटी मटेरियल, कारण आपण नॉर्मली बघतो की जे काही क्वालिटी असतात, ए ग्रेड असतात, ते सगळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जातात. जे राहिलेले असं म्हणतात की इंडियामध्ये आपण सगळे खातो, आणि हे इंडियात आणणं खूप गरजेचं आहे. ह्याबद्दल खरंच ग्रेट वर्क करताय. दुसरी गोष्ट सर, फ्युचर प्लॅन काय आहेत, नियर बाय फ्युचर प्लॅन तुमचे किसान कनेक्ट माध्यमातून तुम्ही काय प्लॅन करताय? शेतकऱ्यांसाठी असेल किंवा ग्राहकांसाठी असेल. शेतकऱ्यांसाठी मी मगाशी बोलल्याप्रमाणे की आम्हाला आता फार्मर बेस एक्सपांड करायचं आहे, कारण आमच्या नीड्स वाढत चालल्यात फ्रुट्स अँड व्हेजिटेबलच्या. आमची आता एरिया अजून वाढणार, आणि मग त्याप्रमाणे शेतकरी बंधूंना कॉस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने सगळ्यात जास्त क्वालिटी, दर्जेदार, रेसिड्यू फ्री, सेफ फूड म्हणता येईल अशा पद्धतीचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कशा पद्धतीने ग्रो करता येतील ह्यावर सध्या आमचं शेतकरी बंधूंसाठी काम चालू आहे. आणि ग्राहकांसाठी ग्राहकांना कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने डिलिव्हरी आम्हाला देता येऊ शकेल याच्यावर सुद्धा एक आमचं सध्या काम चालू आहे. ओके. आणि सर आता शेवट तुम्ही यंग जनरेशन जे आहे, जे तरुण आहेत आपले, ज्यांना ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, तर त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? हा प्रश्न मला थोडासा इरिलेव्हंट वाटला तुमचा. आय एम सॉरी, कारण माय परसेप्शन अबाउट मी इज आय एम माय सेल्फ इज अ यंग, and you are asking some sort of advice to the younger generation. So you can say that what is my advice to the Gen Z? Okay. So there I differ the category. Well, ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलामुलींनी ह्या ॲग्रिकल्चरल रिजनरेटिव्ह प्रॅक्टिसेसमध्ये जर आलं तर त्यांना निश्चितच इतर क्षेत्रांमध्ये जे काही चॅलेंजेस असतात त्यापैकी कमी चॅलेंजेस फेस करता येऊ शकतील आणि लवकर त्यांना ग्रो होता येईल. सो दिस इज माय ॲडवाइस टू यंग जनरेशन्स, पर्टिक्युलरली बिलॉंग्स टू दी फार्मर कम्युनिटी. करेक्ट सर, मी टोटली ॲग्री करते. एज इज जस्ट अ नंबर, आणि तुमच्याकडे बघून हे जस्टिफाय पण होतं. म्हणजे मी तुम्हाला पाहते सकाळपासून किंवा आधी पण पाहिलं, तुमची जी एनर्जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आहे आणि तुम्ही त्याच एनर्जीने काम पण करत असता होल डे. त्यामुळे खरंच छान वाटतं ह्या एजमध्ये तुम्ही एवढे. त्याच्या मागचं एक सिक्रेट आहे. अच्छा. पण मी तुम्हाला सांगतो लास्ट. अच्छा, सांगा सर, नक्की ऐकायला आवडेल. ओके, बिकॉज इट्स अ व्हेरी सिम्पल सिक्रेट अँड इट्स अ ओपन सिक्रेट. आय कंझ्युम फ्रुट्स अँड व्हेजिटेबल अँड प्रोडक्ट्स ऑफ द किसान कनेक्ट. मी पण चालू केलंय. ग्रेट. सो मे बी मी पण अशीच यंग राहील. ग्रेट. आणि सर, खूप छान वाटलं हा पॉडकास्ट तुमच्या सोबत करून, आणि तुमच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काय आहे. तुम्ही एवढं अमेझिंग वर्क करताय, त्यातून तुम्ही लोकांना इन्स्पायर करताय, आणि मला असं वाटतं की हे वर्क तुम्ही करत राहा, सगळ्यांना इन्स्पायर करत राहा. तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. एवढा माहितीदायी पॉडकास्ट घडला आणि तुम्ही टाइम दिला, सगळ्या गोष्टी आम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या, त्यापासून मनापासून धन्यवाद. धन्यवाद. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये आम्हाला कळवा की पुढचा पॉडकास्ट तुम्हाला कशाबद्दल ऐकायला आवडेल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.